आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायतो गे, मी जिंकूनच जायतो म्हणलं माझ. काय तुमच्या मुलाचं स्वप्न काय होतं? पोलीस बनायचं होतं. पोलीस मला बनायचंय म्हणजे सातत्यानं ते तुमच्यासोबत चर्चा वगैरे करायचं. हो. तर तुम्हाला काही तो बोलला का? आता भरतीला चालला मिळेल, त्याच्या आईने स्वयंपाक हे करून दिलता जेवायला. तुम्ही काय करता? आई मी काय वस्तूवरून आपलं हे कामधंदा करूनच खातो आम्ही. हा. ऊस तोडूनच लेकरं शिकले साहेब, ऊस तोडूनच लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं साहेब. माझं लेकरू भरारी मारून गेलं साहेब, लेकराचं स्वप्न पूर्ण नाही झालं साहेब, लेकरू माझं उडून गेलं. जाताना काय बोलला होता? जाताना म्हणला आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायतो गे, मी जिंकूनच जायतो म्हणलं वाग माझ. वाग माझ, माझा वाग जिंकूनच जायतो. बारक्या भावाने पैसे घरला दिले, मी बी देईन तुला, नोकरी लागत नका तिथे आल्यात मी काम धंदा करीन म्हणलं गे, लेकरू माझ तिथून आल्यास काम धंदा करीन म्हणलं. मागणी असणार प्रशासनाकडे, ती मागणी वगैरे तुमची असणार. तर मग काय करावं, मदत दिली तर बरीच वेळ नाही दिलीस का. कुटुंबातला करता धरता तोच होता. हो, मोठा तेच आहे ना. किती महिन्यापासून तयारी करत होता? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हो इथून गावातूनच तयारी करत होता. हो. हे तर पुस्तक आहे तसे ती बेकच त्याची तिकडे ती सगळी पुस्तकानच भरलेली. तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर बीडचे पोलीस प्रशासन तुमच्याशी काही बोललं का त्या ठिकाणी गेल्या? नाही, तिच्याशी काही बोलले नाही. तुमच्यासोबत काही चर्चा? माझ्यासोबत फक्त काय तरी माझी सही घेतली आणि आमच्या पोरासोबत बोलली. सारख्या इथपर्यंत आणण्याची व्यवस्था वगैरे कोणी केली? आणण्याची व्यवस्था आमच्यानीच आणली. अँब्युलन्सचा खर्च वगैरे तुम्ही केला? हा, सगळं आणलेली.